भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिसे चिराटपाडा सरपंचपदी सलग दुसऱ्यांदा सौ रिंकल विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित सरपंच सौ रिंकल विजय पाटील व पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी नेते मंडळी यावेळी उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देखील नवनिर्वाचित सरपंच सौ रिंकल विजय पाटील यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच जिल्हाप्रमुख कुंदनजी पाटील, माजी सभापती भिवंडी पंचायत समिती विकास भोईर, शिवसेना शाखा प्रमुख पुंडास कैलास शेलार समेत शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सौ रिंकल विजय पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय पाटील हे देखील 2 वेळा सरपंच होऊन गेलेले आहेत आणि नुकताच दुसऱ्यांदा सौ रिंकल विजय पाटील यांची देखील यावेळी निवड झालेली आहे। म्हणूनच एकाच घराण्यात 4 वेळा सरपंचपद मिळाल्यामुळे पाटील कुटुंबियांमध्ये उत्साही वातावरण पसरले आहे। तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्रे। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत पिसे येथे सौ रिंकल विजय पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि अभिनंदन त्यांना पुढे वाटण्याची शुभेच्छा। सर्व सदस्य त्यांचे ना आभार आणि सर्व पत्रकार बंधू ग्रामस्थ सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। धन्यवाद। सर्व सन्माननीय व्यासपीठ व पिसे सर्व सदस्य आणि पिसे चिराटपाडा गावचे सर्व ग्रामस्थ यांचे मी आभार मानते की त्यांनी मला सतत 2दा सरपंचपदी निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते। आणि 2020 ते 2025च्या या कालावधीमध्ये भरपूर अशी विकासाची कामे करण्यात आली। त्यामध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक करणे, मंदिराचे नूतनीकरण, सर्व घरोघरी नळ योजना आणि पूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा अशा प्रकारे आम्ही अनेक विकासाची कामे केली आणि यापुढेही करू। ग्रुप ग्रामपंचायत पिसे चिराटपाडा या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच जनता भास्कर म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत पिसे ग्रामपंचायतीची सरपंचाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय दुखनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती रिंकल विजय पाटील ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी सरपंच झाल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो। आणि या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जवळजवळ 10 वर्ष विजय पाटील आणि त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे या लोकांना एकत्र घेऊन आणि आपल्या पिसे ग्रामपंचायतीवर सतत ते भगवा फडकवतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि असेच जनतेच्या विकासाची लोकांना उपयोग असलेले कामं त्यांनी या 10-15 वर्षामध्ये चांगली केलेली आहेत आणि या शेवटचा वर्ष या निवडणुकीचा आणि या कालामध्ये रिंकल पुन्हा सरपंच झाल्यात आणि त्या चांगल्या काम करतील अशी आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे। आणि ते विजय पाटील यांच्या बरोबर असलेले सर्व सहकारी सर्वांची नावं घेत नाही, परंतु तुम्ही असेच विजय पाटीलच्या बरोबर राहा, कारण जेणेकरून आपल्या गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि विजय तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि ज्या ज्या वेळेला अडचण पडेल त्या वेळेला विजय पाटील संपूर्ण आमने लोणार परिसरामध्ये आमच्या आमने लोणार परिसराच्या वारकरी संप्रदायाला विजय पाटील यांनी 31 लाखाची देणगी धर्मशाळेसाठी दिली। त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष, शिवसेनेचा संपर्क प्रमुख या नात्याने रिंकल पाटील यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण चांगलं काम कराल अशी अपेक्षा ठेवतो। आणि विजय पाटील असा कोरोनाचा काळ असेल, पाण्या पावसाचा काळ असेल, सर्वच कामामध्ये हिराहिराने पुढे असतो आणि सर्वच कामामध्ये पुढे असतो। मग तो राजकारण बाजूला सोडून सर्व कामामध्ये पुढे असतो आणि मग सुखाचा असो दुःखाचा असो प्रत्येकाची विचारपूस करत असतो आणि त्यामध्ये त्याचा हात आहे आणि त्याचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्याबरोबर सातत्याने असतात। तरी या पुढील वाटचालीसाठी मी सर्वांच्या वतीनं
सौ रिंकल यांना शुभेच्छा देतो की त्याने गावाच्या कामात जी काही कामं बाकी असतील ती असणारी कामं पूर्ण करून असणारी ती पोकळी भरून काढावी आणि सर्वांना मिळून मिसळून घेऊन पुढील निवडणुकीमध्ये आपल्याला कसं सामोरं जाता येईल, कसं विजय मिळवता येईल अशी कामं सर्वांसमोर ठेवून करावं अशी मी सर्वांसमोर ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दुसऱ्यांदा सरपंच झालेला आपल्या पिसे गावातील आदरणीय विजय शेठ पाटील यांच्या सौभाग्यवती रिंकूताई विजय पाटील या दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. खूप त्यांचं मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं अभिनंदन करतो की काहींना एक वेळ मिळत नाही, परंतु आपल्याला 2-2 वेळा या ठिकाणी संधी मिळतं, तेव्हा आपण संधीचं सोनं करून घ्या आणि निश्चितच घेणार आहे. तसं पाहिलं गेलं तर विजय शेठ पाटील यांचं या परिसरामध्ये खूप दातृत्व आहे आणि खूप मित्र परिवार आहे आणि सगळीच मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारी आहे. मी त्यांच्या उदारतेबद्दल सांगायचं म्हणजे की आपल्या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या पंढरपूरला त्यांनीच आम्हाला ही प्रेरणा दिली आणि सुरुवातीलाच त्यांनी 20 लाखाची देणगी जाहीर केली आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये जागा घेतली पाहिजे आणि आता 20 लाखाच्या ऐवजी त्याने पुन्हा 31 लाख रुपये केले, तेव्हा त्यांचं पुनश्च या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आम्हाला त्यांनी खूप आश्वासन दिलेले आहेत की जे काही तुम्हाला गरज पडेल, ज्या वेळेला काही तुम्हाला अडचणीत याल त्या वेळेला मी तिथे आणि स्वतः उभा राहील, अशा प्रकारचं वचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तेव्हा मी या ठिकाणी रिंकूताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं काम करावं समाजासाठी, कारण पद येतात आणि जातात, परंतु जे काम केलं ते मात्र शिल्लक राहिल्याशिवाय, जशी काही माणसं गेली परंतु त्यांची कीर्ती मात्र अजूनही शिल्लक आहे. तेव्हा आपली कीर्ती कामाच्या रूपाने शिल्लक राहावी यासाठी आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली कामं करावी आणि दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं पुनश्च शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होता. काही लोकांची हयात गेली पहिल्यांदा सरपंच होण्यामध्ये, परंतु ताईंचं काम बघून आज ग्रामस्थ असतील किंबहुना ग्रामपंचायत सदस्य असतील, किंबहुना आमचे उपजिल्हा प्रमुख विजयदादा असतील, त्यांचं काम चांगलं असेल म्हणूनच का होईना या पूर्ण ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून पुन्हा एकदा रिंकलताईंना आमच्या सरपंचपदी विराजमान केलेला आणि बिनविरोध सरपंच झाले. खरं तर हा आनंदाचं वातावरण आहे. मी तर पत्रकारांच्या माध्यमातून आव्हान करेन की असं प्रत्येक गावामध्ये होणं खूप गरजेचं आहे. एखादा जर कार्यक्षम सरपंच असेल तर त्याला कालावधी चांगली मिळाला पाहिजे, भरपूर मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी त्यांना वेळ आणि अवधी मिळेल. मी रिंकलताईंना एकच विनंती करेन की आज पूर्ण या ग्रुप ग्रामपंचायतने तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. नक्कीच विजयदादांची साथ तुमच्या बरोबर आहे. विजयदादा अभ्यासू आहेत, पंचायत समितीमध्ये असतील, जिल्हा परिषदमध्ये असतील कुठली कामं, तर नक्कीच विजय भाऊंचा त्यांना साथ नेहमी असेल. परंतु ताई तुम्हाला मी या पत्रकारांच्या माध्यमातून विनंती करेन की गावाने तुमच्यावर विश्वास ठेवला, हा विश्वास सार्थ करण्यासाठी गावातली होतकरू तरुण मुलं असतील त्यांच्यासाठी वाचनालय का होईना, क्रीडांगण तर मला तर वाटतं झालेलंच आहे, परंतु अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतील, गोरगरिबांना नोकऱ्यांचा विषय असेल, गावातल्या विकास कामं असतील, मग रस्ता असू दे, नलपाणी योजना असू दे, गटर योजना असू दे, अशा योजनांचा जर तुम्ही पुरेपूर जर गावासाठी विकास केला तर नक्कीच 2 वेळा नाही तुम्ही 5 वेळा सरपंच होणार हा माझा विश्वास आहे. आणि मी आज बिनविरोध सरपंच ताई झाल्यात म्हणून माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि तमाम शिवसेनेच्या वतीने ताईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. ताई विजय पाटील, विजय शेठच्या धर्मपत्नी सलग दुसऱ्यांदा या ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवड झाल्याबद्दल आमच्या ग्रामस्थ मंडळावर आमच्या त्या गावच्या भगिनी आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांच्या मी खरोखरच मनपूर्वक अभिनंदन करतोय. पिसे चिराटपाडा या ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजय शेठ चांगल्या प्रकारे सामाजिक काम असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सर्व कार्यामध्ये विजय शेठ आघाडी घेतो आणि त्या आघाडीच्या जोरावर, म्हणजे कामाच्या जोरावर त्यांना ही ग्रामपंचायतीवर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. म्हणून त्या प्रत्येक या परिसरामध्ये कुठलंही काम असलं ते विजय शेठ प्रामुख्याने ते हिरीने भाग घेतो आणि ते कार्य पूर्णत्वास येतो. आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये या प्रत्येक पक्षामध्ये
म्हणजे उपाध्यक्ष म्हणून उपजिल्हा म्हणून काम करत आहेत आणि या पक्षासाठी सुद्धा या परिसरामध्ये ते खंबीरपणे आपल्या वाकडी साहेबांच्या जोडीला खांदा लावून या परिसरामध्ये पक्षाचं काम करत आहेत आणि ते केलेल्या जे विकास कामाचे जे श्रेय आहे यात पुन्हा एकदा त्यांचे पत्नी आमच्या ताई त्यांनी विराजमान झालेले आहेत. आज आमचे सर्वांचे लाडके विद्यमान लोकसभेचे खासदार आज दिल्लीला असल्यामुळे आज तिथे बजेटचं जे अधिवेशन सुरू आहे त्या तिथे उपस्थित राहू शकत नाही. मी त्यांना कॉल केला होता दुपारी, पण ते आज रात्री उद्या सकाळी येतील, पण ते आज तिथे उपस्थित नाहीत. विजयशेने दुपारी बोललो की मामा नाहीत, विजयशे म्हणतो तुम्ही तरी या, चालू येणारच आहेत. तर आमच्या ताई सरपंच झालेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना सर्व शुभेच्छा देतोय आणि या पिशे चिराटपाडा गावाचा सर्वांनी विकास ज्या काही आपण कामं असतील ते नक्कीच पूर्ण करतील या शंका नाही, असे मी त्यांना धन्यवाद देतो. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतोय की 5-5, 6-6 महिनेचं पद सरपंच पदाचं वाट्याला येते, परंतु इथे मात्र रिंकलताई या दुसऱ्यांदा एका टर्ममध्ये सरपंच पदावर विराजमान होत आहेत. तर त्यांच्यावर असलेला ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा विश्वास आणि त्यांनी आणि त्यांचे यजमान विजय शेठ पाटील यांनी केलेली विकास कामे हेच मुख्य कारण आहे. जर विजय शेठ पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचर या वृत्तीप्रमाणे ते कामं करतात. मी त्यांना नेहमी गमतीने म्हणतो की भिवंडी तालुक्यातील जे टॉप 10 ग्रामपंचायती आहेत त्या 10 ग्रामपंचायतीमध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीचा टॉपला नंबर लागतो. अतिशय दातृत्वशील असं हे विजय शेठ पाटील यांचं व्यक्तिमत्व आहे. शाळेच्या संदर्भात आमच्या पिसे केंद्रातील कुठल्याही शाळेचा कुठलाही प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो, भौतिक सुविधांचा प्रश्न असो, मी विजय शेठ पाटील यांना नेहमीच फोन करत असतो आणि त्यांनी जर एखादी आपण कुठली मदत मागितली तर ना हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही. नेहमीच ते शाळांना मदत करत असतात. विजय शेठ पाटील हे समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या सगळ्यांमध्ये यशस्वी झालेले आहेत. विजय शेठ पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती रिंकलताई पाटील यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. जोशी पिशा गावामध्ये सरपंचपदी निवड झालेली आहे. आमचे मित्र विजयदादा पाटील यांच्या सौभाग्यवती रिंकलताई, खरोखरच अभिमान वाटतोय की विजयदादा यांना दुसऱ्यांदा सरपंचपद मिळत आहे, कारण त्यांचे कार्यच खूप छान आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेचा राजा माणूस जर कोण असेल तर खरोखरच विजयदादा पाटील यांचे कर्तृत्व खूपच छान आहे. त्यांच्या जोरावर त्यांना पुन्हा एकदा संधी सरपंच पदाची मिळालेली आहे आणि त्यांनी त्यांचे कार्य असेच चांगले ठेवत जावे हीच मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या हातून गावचा विकास असाच होत जावो. त्यांना खरोखरच जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात आज विजयदादा पाटील यांचे नाव एकदम खूप म्हणजे जोरात गाजत आहे. म्हणजे शब्द सुचत नाही एवढा म्हणजे आज नाव झालेलं आहे. कारण एक दिलदार व्यक्तिमत्व असल्यामुळे झालेले त्यांचा स्वभाव अतिशय गोड आहे, प्रेमळ आहे. त्यांचा स्वभाव म्हणजे रोखठोक बोलणारी व्यक्ती आहे. तशाच तसा एकदम सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व असेल तर आमचे विजयदादा पाटील आणि त्यांच्या जोरावर त्यांच्या सौभाग्यवती आमच्या रिंकलताई आज सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.